रोकठोकमध्ये आपलं स्वागत. नमस्कार, मी प्रसाद काथे. कर्नाटकातल्या सत्ता संघर्षानं नवं वळण घेतलंय. 2 अपक्ष आमदारांनी काँग्रेस जेडीएस आघाडी सरकारचा पाठिंबा काढून घेतला आहे. एच नागेश आणि आर शंकर हे असे 2 आमदार सरकारमधून बाहेर पडलेत. तर 2च दिवसात कर्नाटकात कमळ फुलणार असल्याचं वक्तव्य करून जलसंधारण मंत्री राम शिंदे यांनी खळबळ उडवून दिली आहे. तसंच मुंबईत असलेले काँग्रेसचे आमदार आपल्या मर्जीनं आल्याचा दावाही त्यांनी केला आहे. भाजपनं जेडीएस काँग्रेसचं आघाडी सरकार पाडण्यासाठी जोरदार हालचाली सुरू केल्या आहेत असा आरोप यामुळे होऊ लागलाय. काँग्रेसचे आमदार संपर्कात असल्याचा दावा स्थानिक भाजपच्या नेत्यांनी केला आहे. काँग्रेसचे 3 आमदार मुंबईतल्या पवई स्थित रेनेसाँ हॉटेलमध्ये असल्याचं उघड झालंय. तसंच भाजपच्या सर्व आमदारांना गुरुग्राममध्ये ठेवण्यात आलंय. अपक्ष आमदारांनी पाठिंबा काढला असला तरी सरकार स्थिर असल्याचा दावा उपमुख्यमंत्री जी परमेश्वर यांनी केलाय. पैशाच्या जोरावर भाजप आमदार फोडत असल्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोपही परमेश्वर यांनी केलाय. दरम्यान काँग्रेस नेते आणि कर्नाटकातील मंत्री डी शिवकुमार मुंबईत येत आहेत. उद्या औरंगाबादला त्यांचा कार्यक्रम असल्यामुळे ते आज संध्याकाळी मुंबईत येणार आहेत. पाहूयात या 2 पक्षांचे नेते नक्की काय म्हणाले. लोकशाहीमध्ये जे मॅन्डेट मिळाला असतो त्याचा आदर करावा लागतो, आणि जर आदर नाही केला तर अशा प्रकारचा अभद्र आणि विक्षिप्त घडल्याशिवाय राहत नाही. मला असं वाटतं की सर्वाधिक प्रमुख पार्टी म्हणून कर्नाटकमध्ये आम्हाला मॅन्डेट मिळाला होता, आणि त्या दृष्टिकोनातून हालचाली सुरू आहे. निश्चित स्वरूपामध्ये येणाऱ्या काही कालखंडामध्ये, काही दिवसामध्ये तो निर्णय अपेक्षित आहे. सगळं मीडिया आणि परसेप्शन आणि तिथल्या खुद्द मुख्यमंत्र्यांनी त्यांना सांगावं लागतं की माझ्याकडे बहुमत आहे. याच्यावरूनच आपल्याला आता निश्चितपणे कळतंय की बहुमत आहे की नाही, आणि झटका तो बसणार आहे. देणार आहे म्हणण्यापेक्षा तो त्यांना बसणार आहे. बीजेपी अपनी कोशिश हमेशा जारी रखी है कि क्योंकि उनको आदत है. इससे पहले जब उनको 2008 में भी मेजॉरिटी नहीं थी तो इसी ढंग से वो कोचिंग करके रिजाइन करके उसको ये अपना लोटस क्या बोलते कमला ऑपरेशन कमला बोल के उन्होंने करके लोगों को रिजाइन करके उस वक्त भी यही कोशिश की. लेकिन इस बार कोशिश वो चलने वाली नहीं है. तर कर्नाटकातल्या ऑपरेशन कमळ या कथित राजकीय घडामोडीच्या संदर्भातली आजची चर्चा. कर्नाटकात नक्की काय घडतंय या संदर्भातली विषय, अर्थातच कर्नाटकातला संशय कल्लोळ. आपल्यासोबत या चर्चेत सहभागी होतात अमर साबळे, खासदार भारतीय जनता पार्टी, सचिन सावंत, प्रवक्ता काँग्रेस, विजय चोरमारे, वरिष्ठ सहाय्यक संपादक मटा, आणि आमचे प्रतिनिधी प्रताप नाईक. आपल्या सगळ्यांचं या चर्चेमध्ये स्वागत. चर्चेची सुरुवात आपण अमर साबळे यांच्यापासून करू. अमरजी, माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर थेट प्रश्न आपल्याला विचारू इच्छितो की येत्या 2 ते 3 दिवसात कर्नाटकातून गुड न्यूज येईल अशा आशयाचं विधान राम शिंदे कुठल्या बळावर करतायत? त्या ठिकाणी काँग्रेसने ज्या सरकारला पाठिंबा दिलेला आहे कुमारस्वामींच्या, तर काँग्रेस अंतर्गत असणारी नाराजी आणि नाराज आमदारांकडून केला जाणारा संपर्क हे लक्षात घेता जे सरकार कुमारस्वामींचं आहे ते आलबेल आहे असं वाटत नाही. आणि मजबूर आणि अस्थिर सरकार म्हणजे कुमारस्वामींचं सरकार. अशा परिस्थितीमध्ये नाराज आमदारांनी जर त्यांच्या स्वयंनिर्णयाचा निर्णय घेतला आणि त्यांनी या सरकारचा पाठिंबा काढून घेतला आणि बाहेर पडण्याचा निर्णय घेतला, तर हे अपयश ह्या मजबूर आणि अस्थिर कुमारस्वामी सरकारचं आहे. अगदी साबळे साहेब, तुमचं म्हणणं असं आहे की जे काही अपयश आहे ते कुमारस्वामी सरकारचं आहे. सचिन सावंत, तुम्हाला वैयक्तिकरित्या ही भूमिका कितपत पटते? कारण आत्ताच्या घडीला भाजपला स्वतःचे आमदारही वाचवावे लागतात आणि समोरच्या मधले कोणी आपल्या सोबत येईल का याच्यावरही डोळा ठेवावा लागतोय.
नाही, भारतीय जनता पक्ष म्हणजे गेल्या 2014 पासून जर तुम्ही पाहिलं तर पार्टी विथ द डिफरन्स असं विरोध मिळवणारी आज ज्या पद्धतीचा डिफरन्स दाखवते ते अतिशय मला असं वाटतं की येण्याजोगं आहे. कारण स्वतःचं कमळ फुलवण्यासाठी संपूर्ण राजकीय पटलावरती आणि त्याचबरोबर सामाजिक पटलावरती चिखल कशा तऱ्हेनं पसरून द्यायचा आणि अतिशय गलिच्छ पातळीवरती कशा तऱ्हेनं एकंदर राजकीय वातावरण आणायचं, देशातील लोकशाहीचा त्याच्यामध्ये अवमानना होते हे देखील त्यांच्या गावी नाही. त्यामुळे येणं केनं प्रकाराने सत्ता मिळवायला काहीही करायला तयार आहे. साम दाम दंडभेद महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणतायत. तिथे राम माधव जे म्हणत होते ते वक्तव्य तर संपूर्ण देशभर झालेलं आहे की लोकशाही बाजूला राहू द्या पण वी हॅव अमित शाह, म्हणजे अमित शाह हे काहीही करू शकतात अशा तऱ्हेचं त्या ठिकाणचं चित्र आहे. आणि त्याचबरोबर वेगवेगळी परिमाणं त्या ठिकाणी द्यायची आणि आपण किती योग्य आहोत हे दाखवायचा प्रयत्न करायचा. म्हणजे त्याच्यामध्ये लोकांना पटो न पटो आम्ही जे म्हणतो तेच योग्य हे दाखवण्याचा प्रयत्न करायचा हे अनेकदा आपण पाहिलेलं आहे. तुम्ही एक लक्षात घ्या, सचिन सावंत तुमची भूमिका लक्षात आली. मात्र एक विनंती आपल्या सगळ्यांनाच या निमित्तानं करतो, कुठला तरी एक फोन आपल्या मधला थोडा डिस्टर्ब करतोय, कृपया त्याची काळजी सगळ्यांनी घ्यावी. माफ करा. यानंतर आपण प्रताप नाईक यांना प्रश्न विचारतोय. प्रताप, माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचतोय असं मी गृहीत धरतो. ज्या पद्धतीनं अमर साबळे आणि सचिन सावंत यांच्याकडून दावे प्रतिदावे झालेले आहेत, आत्ताची स्थिती काय आहे आणि आत्ताची स्थिती ही नैतिक राजकारणाची चौकट ओलांडते आहे का? 2008 मध्ये जे मिशन कमळ झालं होतं ते मिशन कमळ जोरात काम करते अशा प्रकारची स्थिती कर्नाटकमध्ये सध्या पाहायला मिळते. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जेव्हापासून कुमारस्वामींचं सरकार आलेलं आहे त्याच्या आधीपासून देखील कर्नाटकमध्ये मिशन कमळ हे सुरू आहे. भाजपच्या नेत्यांकडून जेडीएसचे आमदार फोडण्याचे प्रयत्न अनेक वेळेला झालेले आहेत, काँग्रेसचे आमदार फोडण्याचा प्रयत्न झालेले आहेत आणि त्याचाच भाग म्हणून आपल्याला हा आजचा परिपाक दिसून येतो. याच्यामध्ये 2 अपक्षांनी पाठिंबा काढलाय पण इतर जे 16 आमदार काँग्रेसचे आहेत त्यांना आम्ही फोडणार आहोत, त्यापैकी काही लोकांची संपर्क झालेला आहे अशा प्रकारचा दावा भाजपनं केलेला आहे. आणि पण प्राप्त परिस्थितीमध्ये प्रताप नाईक ज्या पद्धतीनं काँग्रेसचे आमदार फोडतील भाजपवाले अशा प्रकारची भूमिका घेतली जात असताना एक दुसऱ्या बाजूला अशी माहिती समोर येते की भाजपच्या आमदारांवर सुद्धा डोळा ठेवला गेलेला आहे आणि भाजपचेही काही आमदार फोडण्याची तयारी सत्ता पक्षानं केलेली आहे. हे कितपत खरं आहे? हे 100% खरं आहे. त्याचं कारण असं आहे की मधल्या काळात ज्या पद्धतीनं जेडीएस असेल किंवा काँग्रेसच्या आमदारांना फोडण्याचा प्रयत्न झाला त्याच्यानंतर मुख्यमंत्री कुमारस्वामी यांनी स्वतः सांगितलं की तुम्ही आमच्या कळपामध्ये हात घालाल तर आम्ही तुमच्या कळपामध्ये हात घालायला पाठीमागं पुढं पाहणार नाही अशा प्रकारचा इशारा दिला. आणि त्याच्यानंतर भाजपच्या जवळपास 5 ते 6 आमदारांना गळ आधीच टाकून ठेवलेला आहे आणि त्याच्यामुळेच भाजपच्या आमदारांना वाचवण्यासाठी त्यांना हरियाणामध्ये नेऊन ठेवावं लागलेलं आहे. एकूणच आपण बघतो की दोन्हीकडूनही इकडचे आमदार खेचण्याचा प्रयत्न तिकडचे आमदार खेचण्याचा प्रयत्न झालेला आहे आणि त्याच्यामुळेच भाजपनं व्यवस्थित प्लॅन करून हे सगळं नियोजनबद्धरित्या मिशन कमळ आखलेलं आहे. आणि त्याची सुरुवात प्रताप नाईक यांचं म्हणणं आहे. विजय चोरमारे, आता आपण तुम्हाला चर्चेत सहभागी करून घेतोय. प्रताप नाईक यांनी मांडलेली भूमिका तुमच्यापर्यंत पोहोचली. त्याच्या आधी सचिन सावंत बोलले, अमर साबळे बोलले. त्या दोघांच्या भूमिका राजकीय होत्या, त्या एका क्षणासाठी बाजूला ठेवू. पण आत्ताच्या घडीला प्रताप नाईक जे म्हणाले ते फार महत्त्वाचं आहे की दोन्ही पक्ष एकमेकांमध्ये फोडाफोडी करण्यासाठी बाह्या सरसावून उतरलेले आहेत मैदानात. कर्नाटकातलं हे राजकारण हे नैतिक तर नाहीच, पण हे कुठल्या दिशेला जाणार आहे? मगाशी मल्लिकार्जुन खरगेंनी ऑपरेशन कमलाचा उल्लेख केला. खरं तर हे ऑपरेशन जुमला असं म्हणायला पाहिजे याला, असं त्याचं कमलाचं. कारण हे सरळ इथं एक सरकार पाडण्यासाठी ज्या राजकारणातल्या सगळ्या हातखंडे वापरले जातात ते हातखंडे वापरले जात आहेत. फोडाफोडीचं राजकारण केले जाते. म्हणजे ज्यावेळी हे सरकार स्थापन होत होतं त्यावेळी फक्त भारतीय जनता पक्षाकडून काँग्रेसचे किंवा
JDSचे आमदार फोडण्यासाठी प्रयत्न सुरू होत होते. पण आता एक गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे की कर्नाटकात सत्ता ही कुमारस्वामींच्याकडे आहे आणि सत्तेला जास्त प्रतिसाद मिळत असतो. मधल्या एका पोट निवडणुकीत कुमारस्वामींनी भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराला ऐन मतदानाच्या तोंडावर माघार घ्यायला लावली ती. यामुळं फक्त आता सगळं काय अमित शहाच करू शकतात असं नाही. आता त्याच पद्धतीने DK शिवकुमारही काही करू शकतात, त्याच पद्धतीने कुमारस्वामीही काही करू शकतात. त्यामुळे प्रताप म्हणला त्या पद्धतीनं बरोबर आहे की ते भारतीय जनता पक्षाच्या आमदारांना त्यांनाही आपल्या आमदारांना बाजूला ठेवावं लागलं आहे. अगदी. सचिन सावंतांना या निमित्तानं आपण विचारू की सचिन सावंत, विजय चोरमार यांनी केलेला एक उल्लेख महत्त्वाचा आहे. त्याच्या आधी प्रताप नाईक यांनी पण त्या संदर्भातला एक संकेत दिला होता की काँग्रेस ही यावेळेला गप्प बसून ऐकण्याच्या स्थितीत दिसत नाहीये. भले तिथे प्रमुख पक्ष म्हणून सत्तेत काँग्रेस नसेल, म्हणजे मुख्यमंत्री काँग्रेसचा नसेल, मात्र तरीही गृहमंत्री हे मात्र काँग्रेसचेच आहेत आणि त्याचाच फायदा कुठे ना कुठेतरी घेण्याचा प्रयत्न दिसतोय. नाही, आता कसं आहे की ज्या वेळेला कृष्णाला देखील जेव्हा कौरवांशी लढायचं होतं त्यावेळेला सांगावं लागलं की बाबा या दृष्टिकोनातून आपल्याला जर स्वतःला वाचायचं असेल तर त्यांना त्या ठिकाणी तशाच तऱ्हेचं जशाच तसं उत्तर देण्याची देखील भूमिका असली पाहिजे. त्यामुळे आजच्या परिस्थितीमध्ये भारतीय जनता पक्षानं काय काय केलेलं आहे. तुम्ही मणिपूरची निवडणूक घ्या, त्या ठिकाणी काय झालं होतं. भारतीय जनता पक्षाकडे 21 जागा होत्या, काँग्रेसकडे 28 जागा होत्या, तरी देखील इतर पक्षांना फोडून त्या ठिकाणी सरकार स्थापन केली, राज्यपालांना वापरलं आणि कशा तऱ्हेनं राज्यपालांना भेट देखील देऊ दिली नाही. बिहारमध्ये लालू प्रसादांची जी पार्टी आहे ती नंबर 1 ची पार्टी असताना त्यांना बोलवलं गेलं नाही. तशाच तऱ्हेचं इतरही राज्यात झालेलं आहे. तुम्ही गोव्यामध्ये बघितलं तर 15 जागा आल्या होत्या यांच्या, काँग्रेसच्या जवळ त्याच्यापेक्षा जास्त जागा आल्या असताना देखील गोव्यामध्ये भारतीय जनता पक्षानं त्या ठिकाणी सत्ता स्थापन केली. म्हणजे हे कशाच्या जोरावर, तर आपल्या सत्तेच्या जोरावर अनैतिक दृष्टिकोनातून सत्तेला कशा तऱ्हेनं वाकवायचं, राज्यपालांना कसं वाकवायचं, संस्थांची बेअदबी करायची, ही अमित शहांची त्या ठिकाणी प्रवृत्ती आहे. आणि कसंही करून काँग्रेस मुक्त भारत, म्हणजे आता कर्नाटकाचं गव्हर्नमेंट का पाडायचंय, तर या पुढच्या कालावधीत निवडणुकीला सामोरं जाताना हे त्यांना बघवत नाहीये की माझा पराभव झाला या ठिकाणी, कुणीतरी त्या ठिकाणी राजकीय पटलामध्ये स्वतः ह्यांची बाजी मारून गेली, हे त्याला पटत नाही. त्यामुळे ही जी फॅसिस्ट प्रवृत्ती आहे त्याला कुठे ना कुठेतरी थांबवण्याची आवश्यकता आहे. प्रवृत्तीच्या आरोपाबद्दलचा खुलासा मागण्यासाठी प्रश्न विचारूयात. अमर साबळे, सत्ता दुसऱ्याची आहे, ती लोकतांत्रिक पद्धतीनं आली आहे का, लोकशाहीवादी पद्धतीनं आली आहे का, हे आधी तपासणं गरजेचं आहे की तिथं आपली सत्ता कशी येईल हे पाहणं जास्त गरजेचं आहे? हे पहा की मध्य प्रदेशच्या जी निवडणूक झाली त्या मध्य प्रदेशच्या निवडणुकीनंतर जे अपक्ष आमदार होते ते भाजपाचे माजी प्रदेशाध्यक्ष यांच्या घरी राहिला होते आणि त्याच्यानंतर ते संबंधित पक्षाच्या नेत्यांना भेटले. तर मध्य प्रदेश मध्ये सुद्धा अशी संधी होती की जर मनात आणलं असतं तर मध्य प्रदेशमध्ये सुद्धा भाजपचं सरकार आलं असतं. परंतु स्वतःचे आमदार सांभाळायला येत नाही, स्वतःचा संसार स्वतःला नीट करता येत नाही आणि मग शेजारच्यावर आरोप करणं हे अत्यंत गैर आहे. राजकारणामध्ये योग्य संधी, योग्य टायमिंग तुम्हाला साधता आलं पाहिजे. तुमचे गोव्याचे प्रभारी तुम्ही तिथल्या संबंधित आमदाराला भेटत नव्हते, तिथली वस्तुस्थिती सचिन सावंतांनी अगोदर समजून घ्यावी. जर तुम्ही योग्य टायमिंग न साधता तुम्ही गोव्यामध्ये मान्य केलं, साबळे साहेब गोव्याच्या संदर्भामध्ये बिहारमध्ये काय झालं, बिहारमध्ये काय झालं, ते संपर्कातच होते काँग्रेसच्या आमदाराशी. बिहारमध्ये काय झालं, आता बिहारची परिस्थिती, बिहारचे ते तेजस्वी यादव रात्रभर तुमच्या त्या राज्यपालांच्या बाहेर बंगल्याच्या बाहेर ठाण मांडून होते, त्यांना भेट दिली गेली नाही. म्हणजे सरळ सरळ समोरासमोर लोकशाहीचं दमन केलं जातंय. तुम्ही लोकतांत्रिक व्यवस्थेचं, राज्यपालासारख्या संस्थेचं त्या ठिकाणी तुम्ही करताय आणि तुम्ही आम्हाला सांगताय. आज देश बघतोय ना अमर साबळे साहेब, तुम्ही आज एक लक्षात घ्या, त्या संविधानाच्या माध्यमातूनच तुम्ही एक दलित समाजातले एक प्रतिनिधी म्हणून आज खासदार म्हणून आहात तिकडे. ह्या त्या संविधानाचा आदर तर ठेवला पाहिजे. पण एक मिनिट, आता सचिन सावंत या निमित्तानं मी आपल्याला एक प्रश्न विचारू इच्छितो. सचिन सावंत, अमर साबळे यांनी थोड्या वेळापूर्वी एक विधान केलं. ते असं म्हणाले की स्वतःचा संसार सांभाळता येत नाही आणि हे कर्नाटकच्या काँग्रेसबद्दल काही लपून राहिलेलं नाहीये. कर्नाटकच्या काँग्रेसमधली बेदिली काय आहे हे सगळ्यांनी पाहिलं. प्रताप नाईक यांना खरं तर आधी त्या निमित्तानं विचारून घेऊ. प्रताप नाईक, कर्नाटकच्या काँग्रेसमध्ये सगळं काही आलबेल चाललंय,
असं म्हणता येईल का? कारण तशी परिस्थिती आतापर्यंत कधी दिसली नाही. शपथविधीपासून आज तागायत सिद्धरामय्या यांची काही ना काहीतरी कुरकुर चाललेलीच असते. आपण पाहतो की निवडणूक झाल्यानंतर जे आमदारांचं संख्याबळ आलं, माझे आमदार इतके, तुमचे आमदार इतके, माझ्या या गटाचा आमदार आहे, माझा असा आहे, असं करून प्रत्येक नेता आपल्या आमदारांना मंत्रिपद मिळवून देण्यासाठी कालपर्यंत आजपर्यंत प्रयत्न करत होता. अशा प्रकारची स्थिती कर्नाटकमध्ये आहे. आपण पाहतोय की मधल्या काळात गृहमंत्री देखील बदलला गेलेला आहे. MB पाटील जे बिजापूरचे आमदार आहेत त्यांना गृहमंत्री दिलेले आहेत, ते सिद्धरामय्यांचे निकटवर्तीय आहेत. अशा सगळ्या पद्धतीनं या ठिकाणी काँग्रेस अंतर्गत खूप मोठ्या प्रमाणात मतभेद आहेत. DK शिवकुमार हे मुख्यमंत्र्यांच्या अतिशय जवळचे आहेत, पण दुसरीकडे गृहमंत्री मात्र सिद्धरामय्यांच्या जवळचा झालेला आहे. परमेश्वरांना गृहमंत्रीपद काढून घेतलं त्यांचं आणि दुसऱ्याला दिलं. पण हे सगळं करत असताना काँग्रेस अंतर्गत असणारे मतभेद वारंवार चव्हाट्यावर येत होते आणि त्याच्यामध्येच अनेक आमदारांना वाटलं की आपला नेता आपल्याला मंत्रिपद मिळवून देईल. त्यामुळे त्या ठिकाणी त्यांनी आशा लावून बसले आणि ज्या वेळेला मंत्रिमंडळाचा विस्तार झाला त्यावेळेला मात्र त्यांची निराशा झाली. आणि अगदी आपण आता विजय चोरमार यांना या निमित्तानं एक भविष्यसूचक प्रश्न विचारणार आहोत. विजयराव, ज्या पद्धतीनं काँग्रेसमध्ये अंतर्गत कुरबुरी वाढल्या, सत्तेसाठी पदासाठीचा संघर्ष वाढला, तर त्याचा पुढचा फॉलआउट अर्थात त्याचा परिणाम हा कुठे ना कुठेतरी या सगळ्या स्थितीमध्ये हाच होणार होता का? आता एक गोष्ट खरी आहे की सत्तेत आल्यानंतर त्या निवडून आलेल्या बहुतेक सगळ्या आमदारांना वाटत असतं की आपल्याला मंत्री करावं. हे म्हणजे सगळीकडे आपल्याला बघायला मिळतं, प्रत्येक राज्यात बघायला मिळतं. आणि त्यातून मंत्रिपदाच्या ठराविक जागा आणि त्यातून ज्यांना मंत्रिपद मिळत नाहीत अशा नाराजांची संख्या आणि त्या नाराजांचं सतत वेगवेगळ्या कुरबुरी. आता मध्य प्रदेशात आपल्याला बघायला मिळतं, राजस्थानात काही कोणतरी वेगळा आवाज काढत असतो. हे आपलं अस्तित्व दाखवण्यासाठी, नाराजी व्यक्त करण्यासाठी वेगळं करत असतं. कर्नाटकात हे सुरुवातीपासून झालं. जारकीहोळी बंधू हे त्याचं मला बेळगाव जिल्ह्यातलं मूळ आहे. ते एक जारकीहोळी आधी मंत्री होते, त्यांना बदलून ते मंत्रिपदावर असताना भाजपच्या नेत्यांच्या संपर्कात, म्हणजे आपल्याला आठवत असेल 2-3 महिन्यापासून बातम्या येत होत्या की कर्नाटकातले काही आमदार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संपर्कात आहेत आणि देवेंद्र फडणवीस कर्नाटकात सत्तांतर घडवून आणणार आहेत अशा बातम्या. तर त्यात काही म्हणजे ते बातम्या खऱ्या होत्या. तर त्यामुळं त्यातल्या त्या एक जारकीहोळीनं वगळून दुसरे जारकीहोळी त्यांचे प्रतिस्पर्धी काँग्रेस पक्षांतर्गत त्यांना मंत्री केलं. त्यामुळे ज्यांना मंत्रिपदावरून वगळलं ते आणि आणखी काही लोक आता इकडं भाजपशी संधान साधून वेगळ्या पद्धतीनं आपला जो असंतोष आहे तो व्यक्त करायचा प्रयत्न करणार. त्यामुळे हे सतत म्हणजे अर्थात किती प्रयत्न केले तरी इथं पक्षाच्या जीवावर, मंत्रिपदाच्या जीवावर बलदंड झालेले नेते पुन्हा ज्यावेळी आपल्याला थोडी दुय्यम वागणूक मिळते त्यावेळी पक्षाला अडचणीत आणण्याचे उद्योग करत राहतात. ही म्हणजे सत्तेच्या राजकारणातली अपरिहार्य गोष्ट आहे. अगदी. आणि त्याचबरोबर ते नीतिमत्तेच्या पलीकडचं वागणं सुद्धाही आहे. आपण या ठिकाणी एका छोट्याशा जाहिरातीच्या विश्रांतीसाठी थांबणार आहोत. त्यानंतर जेव्हा आपण परतू तेव्हा रोखोकच्या दुसऱ्या भागातली चर्चा अर्थातच या संपूर्ण कर्नाटकातल्या संशय कल्लोळातल्या महाराष्ट्राच्या भूमिकेची आणि इतकंच नाही तर त्याच्या दूरगामी परिणामांची. तेव्हा रोखोकचा दुसरा भाग चुकवू नका. नमस्कार. रोखोकच्या दुसऱ्या भागात आपलं स्वागत. आपण चर्चा करतोय कर्नाटकातल्या संशय कल्लोळाबाबत. थेट आपण आपल्या सोबत असलेल्या मान्यवरांना प्रश्न विचारणार आहोत. मात्र तत्पूर्वी एकदा कर्नाटकातलं पक्षीय बलाबल काय आहे आणि तिथल्या आघाड्यांची स्थिती काय आहे ते आपण एकदा TV स्क्रीनवर बघूया. भाजपला 104 जागा आहेत, 104 आमदार आहेत भाजपचे. काँग्रेसकडे 80 आमदार आहेत. JDS जनता दल सेक्युलरकडे 37 आमदार आहेत आणि 3 आमदार अपक्ष आहेत. बहुमताचा आकडा 113 आहे कर्नाटकच्या विधानसभेत. यानंतर आपण पाहणार आहोत कर्नाटकातल्या आघाड्या कशा आहेत. आत्ताची सत्ताधारी आघाडी 118 जागांची आहे, ज्यात काँग्रेस 80, JDS 37 आणि अपक्ष 1 इतके आमदार आहेत. तर सत्ता विरोधी आघाडी आणि ज्यांना सत्ता हवी आहे ती आघाडी आत्ताच्या घडीला 106 आमदारांसह आहे, ज्यात भाजपचे 104 आणि अपक्षांचे 2 आमदार समाविष्ट आहेत. आपण चर्चेची सुरुवात विजय चोरमारे यांच्यापासून करतोय. विजयराव, या सगळ्या राजकीय समीकरणात महाराष्ट्राचं कनेक्शन काय आहे? महाराष्ट्राचा एक मंत्री बोलावा
इतपत महाराष्ट्रीय राजकारण्यांचा याच्यात हस्तक्षेप आहे का? आता ठीक आहे, जे राम शिंदे स्वतःच्या खात्याचे निर्णयही पंकजा मुंडेंना विचारल्याशिवाय घेऊ शकत नाहीत. त्यामुळे त्यांचं एकूण कर्नाटक राज्याच्या राजकारणासंदर्भात किती गांभीर्याने घ्यायचं याचा आपण विचार करायला पाहिजे. पण दुसरी गोष्ट अशी की महाराष्ट्राचं कनेक्शन या कर्नाटकाच्या याच्यात सुरुवातीपासून आहे. इथून म्हणजे अगदी निवडणुकीपासून महाराष्ट्रातनं फार मोठी कुमक प्रचारापासून गेली होती, प्रचारासाठी सुद्धा गेलेली होती खूप लोक. आणि हे सरकार काँग्रेस JDSचं सरकार सत्तेवर आल्यानंतर जे असंतोषाच्या जे हुंकार यायला लागले, असंतोषाचे ज्या काही बातम्या यायला लागल्या, त्यात सुरुवातीपासून महाराष्ट्राचा संपर्क होता. ते बेळगाव जिल्ह्यातले काही आमदार जे आहेत काँग्रेसचे, ते आमदार महाराष्ट्राच्या इथल्या राजकीय नेत्यांच्या, विशेषतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संपर्कात होते. आणि तेव्हापासून हे सरकार पाडण्यासंदर्भात आणि तिथं पुन्हा भारतीय जनता पक्षाचं सरकार प्रस्थापित करण्यासंदर्भात महाराष्ट्रातून ताकद देण्यात येणार आहे, महाराष्ट्रातून मदत करण्यात येणार अशा पद्धतीच्या बातम्या येत होत्या. आणि आता सुद्धा पुन्हा ते म्हणजे ते खरं ठरलेलं आहे. म्हणजे त्या केवळ हवेतल्या बातम्या नव्हत्या. आत्ता ज्या पद्धतीनं 3 भाजपचे आमदार आत्ता आजघडला मुंबईत आहेत महाराष्ट्र सरकारच्या संरक्षणात, त्यावरून हे लक्षात येतं की या बातम्या खऱ्या होत्या. या बातम्या खऱ्या होत्या. आता सचिन सावंतांना या निमित्तानं प्रश्न आहे. सचिनजी, जर समजा काँग्रेस अंतर्गत कुरबुरीमुळे जर फुटण्याच्या पातळीपर्यंत जाऊन पोहोचत असेल कर्नाटकामध्ये, तर कर्नाटकात काँग्रेस आपला पक्ष वाचवण्यासाठी काय करेल? नाही, पहिली गोष्ट एक लक्षात घ्या, म्हणजे ज्या तऱ्हेनं मी मगाशी म्हणालो की मायावी युद्ध चालू केलेलं आहे मोदीजींनी आणि अमित शहा यांनी, त्यामुळे नैतिकतेचे परिमाण या पुढच्या 2014च्या जोपर्यंत मे महिन्यामध्ये उजाडत नाही तोपर्यंत संपूर्ण प्रकारे वेगवेगळ्या पद्धतीनं अनैतिकता आपल्याला दिसून येणार आहे. ती CBIच्या प्रमुखाला बदलण्यामध्ये देखील दिसते आणि वेगवेगळ्या पद्धतीनं आपल्याला आताच्या कालावधीमध्ये जे झालेल्या निर्णयामध्ये निश्चितपणे दिसून येते. सुप्रीम कोर्टाला देखील चुकीची माहिती देण्यापर्यंत यांची मजल गेलेली आहे. आपण कर्नाटकवर या, कर्नाटकवर बोला अधिकाधिक. कर्नाटकचा काँग्रेस पक्ष एकसंघ राहावा यासाठी काय करणार आहात? कसं आहे, नाही, पहिली गोष्ट भारतीय जनता पक्षातर्फे जे गुजरातमधनं जे सुरू झालं ते आस्थागायत चालू आहे. ईडीच्या भीती दाखवल्या जात आहेत, इन्कम टॅक्सच्या भीती दाखवल्या जात आहेत, तुमच्यावर कारवाई करू अशा तऱ्हेचं चित्र होतं. तुम्ही लक्षात घ्या, D. शिवकुमारांच्याकडे ज्या वेळेला कर्नाटकचे आमदार जाऊन ठेवले होते काँग्रेसचे, त्यावेळेला त्यांच्यावरती रेड टाकण्यात आली. म्हणजे साम दाम दंडभेद सगळ्या बाजूच्या यंत्रणांचा उपयोग करून आपल्याला हे सत्ता बळकवायची आहे, ही भारतीय जनता पक्षाची प्रवृत्ती आहे. आणि त्या दृष्टिकोनातून आम्हाला जो काही डिफेन्स मेकॅनिझम आहे तो आम्ही निश्चितपणे त्या ठिकाणी वापरणार आहोत, याच्यात काही शंका नाही. आता या अनुषंगाने एक आणखीन प्रश्न मग असा जन्माला येतो सचिनराव, की तुमच्या पक्षांतर्गत सिद्धरामय्यांची नाराजी हीच पक्षासमोरची सगळ्यात मोठी आव्हानात्मक स्थिती आहे, ती कशी काय मॅनेज करणार आहात? नाही, असं आहे की पक्षामध्ये मतभेद निश्चितपणे असतात, वेगवेगळ्या ठिकाणी असतात. असं काही नाही की एकसंधपणा असतो. आज भारतीय जनता पक्षामध्ये अमित शहा आणि मोदींच्या विरोधामध्ये किती मोठं वातावरण आहे हे आहे, पण कोणत्या ठिकाणी बोलत नसतं. विषय असा आहे की या संदर्भामध्ये तिथलं सरकार स्थिर आहे आणि ते स्थिर ठेवण्यासाठी आम्ही जे काही असेल ते करू. महाराष्ट्रामधनं देखील कुमक चाललेली आहे हेही लक्षात घेतलं पाहिजे. गेले 4 महिने आम्ही पाहतो आहोत की कशा तऱ्हेने काही आमदारांना बोलवून चंद्रकांत पाटलांच्या घरामध्ये त्या ठिकाणी बैठका झाल्या, हेही आम्हाला माहिती आहे. कशा तऱ्हेनं त्यांना आमदारांना कुठल्या हॉटेलमध्ये ठेवण्यात आलं होतं हेही आम्हाला माहिती आहे. आता पोर्ससारख्या 4-4, 5-5 कोटीच्या गाड्या ऑफर केल्या जात आहेत, 100-100 कोटी रुपये दिले जात आहेत. महाराष्ट्रामधला भ्रष्टाचाराचा जो काही पैसा आहे तो अशा तरेनं वापरण्याचा प्रयत्न चाललेला आहे. हे अत्यंत गंभीर आरोप आहे. आणि याच्यावर तात्काळ आपण अमर साबळे यांना खुलासा विचारू की अमर साबळे, सत्तेतल्या धनाचा गैरवापर दुसऱ्या राज्यात सत्ता मिळवण्यासाठी भारतीय जनता पक्ष करतोय, अशा स्वरूपाचा एक गंभीर आरोप सचिन सावंत यांनी या चर्चेत केलेला आहे. आता त्यांच्या आरोपाला जर नैतिक आणि कायदेशीर अधिष्ठान असतं तर ज्यांनी अनेक दशक या देशावर राज्य केलं अशा काँग्रेसने पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली असते, कोर्टामध्ये गेले असते. आतंकवादाची बाजू घेणारे सुद्धा वकील त्यांच्या पक्षामध्ये आहेत, तर हे कोर्टात काय जात नाही. परंतु केवळ असं आरोप करून भारतीय जनता पक्षाला बदनाम करायचं हा काँग्रेसचा फंडा आहे. माझं एवढंच प्रश्न आहे, आतापर्यंत काँग्रेसने जे आरोप केले त्याच्यामध्ये एक आरोप करायचे ते विसरून गेले, ईव्हीएम मशीनचा जुमला. परंतु 3 राज्यामध्ये त्यांना यश मिळालं. अमर साबळे, एक मिनिट. अमर साबळे, मी एका मिनिटासाठी थांबवतो. सचिन सावंत, पटकन प्रश्न विचारा, कारण आपल्याला चर्चेत इतर 2 मान्यवरांनाही सहभागी करायचं आहे. आपल्या दोघांमध्ये चर्चा रंगणं जास्त बरं नाही. नाही, अमर साबळेजींनी ह्या प्रश्नाचं उत्तर द्यावं.
की भारतीय जनता पक्षाचे जे MLA गुरगावच्या त्या रिसॉर्टमध्ये ठेवलेत त्याचं प्रति दिवसाचं भाडं 40,000 रुपये आहे, हे लक्षात घ्या. एवढा पैसा भाजपाकडनं कुठला आला हे जर त्याचं उत्तर दिलं तर अधिक चांगलं होईल. आणि तो जर तेवढा पैसा आहे तो अशा तऱ्हेने लुटवण्यासाठी आहे का हे देखील सांगावं ना भारतीय जनता पक्षानं. त्या हॉटेलचं 40,000 रुपये भाडं आहे की नाही हे सचिन सांगावं. सावंत, तुमच्या लेखी गुरुग्राम मधल्या हॉटेलचा खर्च कोण करतंय हा महत्वाचा मुद्दा असू शकतो. अमर साबळे, तुम्हाला याच्यावर उत्तर द्यायचंय का? कारण मी तुम्हाला नैतिक राजकारणाच्या संदर्भातला प्रश्न मगाशी विचारला होता, त्याचंही उत्तर देणं तुम्ही टाळलंय. मला हेच सांगायचं की नैतिक अधिष्ठान जे काँग्रेस नैतिकचे ज्या गप्पा मारतात, परंतु त्यांचे अनेक अनैतिक कृत्य जी आज त्यांच्या पक्षाध्यक्ष आणि राहुल गांधींवर ते आता जामिनावर बाहेर पडलेले आहेत. म्हणजे त्यांच्या अमर साबळे, तो मुद्दा इथे कुठे आला? मी तुम्हाला कर्नाटकाच्या बद्दल विचारतोय. आता मी वेगळा प्रश्न विचारतो, कारण माझ्या कदाचित नैतिक राजकारणाचं उत्तर देण्यासाठी तेवढं नैतिक बळ आत्ता प्राप्त नसेल. पण मी आता वेगळा प्रश्न विचारतो. कर्नाटकात खरोखरच भाजपचं सरकार येणार आहे का तुम्ही केवळ खुंटा हलवताय? हे पाक आम्ही स्वतःहून कुठलाही प्रयत्न करत नाही. महाराष्ट्रातून काय प्रयोग चाललेले आहेत हे सुद्धा 100% खोटं आहे. असा कुठलाही प्रकार भारतीय जनता पार्टी सुमोटो करत नाही. जर काही आमदार त्यांच्याकडे नाराज झाले असतील आणि ते जर आमच्या ओटीमध्ये यायला तयार असेल तर राजकारण हे राजकारण असं, हे काही साधू संतांचा तो काही एकत्रित संस्था किंवा संघ नाही. म्हणजे हे मला तर असं वाटायला लागलंय की खूपच धाडसी वक्तव्य आहे तुमचं. राजकारण असतं, तो काही साधू संतांचा एकत्रित हे नाही. ठीक आहे, प्रताप नाईक, ज्या पद्धतीनं वक्तव्य होत आहेत ती मला वाटतंय तुम्ही ऐकताय. तुम्ही फार बारकाईनं काँग्रेसचं भाजपचं कर्नाटकातलं वर्तन सुद्धा पाहताय. प्राप्त परिस्थितीत कृपया दिशादर्शक अशा स्वरूपाची माहिती आता तुमच्याकडून हवी आहे. तेव्हा प्रताप, एका गोष्टीचा खुलासा करा, होणार काय आहे कर्नाटकात? खरंच सरकार पडणार आहे का केवळ आत्ताच्या वेळेला राजकीय वादळ हे चहाच्या पेल्यातलं वादळ ठरणार आहे? मुळात 2-3 पद्धतीने या गोष्टीचं विश्लेषण करता येईल. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपला कुठंतरी राज्यामध्ये JDS आणि काँग्रेसचं सरकार अस्थिर आहे अशा प्रकारचा एक मेसेज द्यायचा आहे. दुसरी गोष्ट, जर JDS आणि काँग्रेस कर्नाटकमध्ये एकत्र आली तर लोकसभेला त्रास होणार याची जाणीव भाजपला आहे. त्याच्यामुळं कुठंतरी भाजप हे सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न शेवटपर्यंत करेल. 2 दिवस हे सगळ्या घडामोडी घडत राहतील आणि जवळपास भाजपला हे जर सरकार घालवायचं असेल तर 16 आमदार फोडावे लागतील आणि 16 आमदार फोडल्यानंतर त्यांच्याकडून राजीनामा घ्यावा लागेल. तेव्हा कुठे जाऊन भाजपला सत्ता काबीज करणं शक्य होईल. नाही, पण आता 16 आमदारांचा राजीनामा भले भाजपकडे आला तर 16 आमदारांचा राजीनामा म्हणजेच विधानसभेची संख्या घटणं आणि पक्षीय बलाबलाच्या नुसार जर विधानसभेची संख्या कमी झाली तर आपोआप बहुमताचा आकडा पण कमी होईल. मग भाजपसाठी अडचणी वाढणार नाहीत का? बिलकुल नाही वाढणार, कारण आता भाजपकडे जे संख्याबळ आहे ते प्लस अपक्षांचे 2 आणि काही आमदार आणखी फोडायचे असं सगळी व्यूहरचना आहे. आणि त्याच्या पद्धतीनंच संख्याबळ कमी करणं हा एकमेव पर्याय भाजप समोर आहे, जो भाजप आत्ताच्या घडीला तपासतोय आणि त्या पद्धतीनं व्यूहरचना भाजपनं आखलेली आहे. पण त्याच्यामध्ये भाजप किती यशस्वी ज्या पद्धतीनं प्रताप नाईक एक व्यूहरचना सांगतायत, येत्या काही दिवसात त्याची चाचपणी होऊन कदाचित ती प्रत्यक्षात उतरवण्यासाठी पण प्रयत्न होतील. आपण मगाशी जी एक चर्चा करत होतो की पक्षीय बलाबल हे विरोधकांच्या माध्यमातून, म्हणजे विरोधकांनी सत्ताधाऱ्यांचं कमी करायचं जेणेकरून कर्नाटक विधानसभेची संख्या कमी होईल, बहुमताचा आकडा कमी झाला की तो 104च्या टप्प्यात येईल. याच्यातून साध्य काय करायचंय? स्वतःच सरकार पूर्ण ताकदीनं उतरवायचंय का? तर मला एक कळणं, भारतीय जनता पक्ष असं का करायला, म्हणजे काल कन्हैया कुमार म्हटला की हे खूप पॅनिक झालेले आहेत लोक आणि पॅनिक होऊन प्रत्येक बटन दाबून बघायला लागले आहेत. ते मग कुठलं बटन चालतंय, कुठलं फेल जातंय, पण ते खरं तर एखादं असं बटन, म्हणजे एका वेळी कर्नाटकात काही महिन्यापूर्वी सरकार स्थापन करताना यांचं तोंड फुटलेलं आहे. त्या ह्याच्यातनं किमान काही थोडे दिवस बाबा संयम पाळून हे सरकार चालू देणं, या म्हणजे या सरकारची अमित शहांची जी काही इमेज आहे
त्या संदर्भातलं काही लोकांच्या चांगलं वातावरण यासाठी प्रयत्न करण्याऐवजी पुन्हा पुन्हा ते प्रयत्न करून आणि या प्रयत्नाचं अंतिम काय होणार आहे हे माहीत नाही. याचं यश 100% आहे की नाही याच्या संदर्भातही काही म्हणजे अंदाज नाही. प्रताप म्हणतो ते एक गोष्ट आहे की त्यांना लोकसभा निवडणुकीच्या आधी या सरकारच्या संदर्भात लोकांच्यात अविश्वास आणि हे अस्थिरता निर्माण करायची आणि मग भाजप हाच पर्याय आहे. पण मला एक मुद्दा मला फक्त याच्यात जोडून सांगतो की तो मुद्दा असा की आता मला या घडीला जिथं निवडणुका होऊन काहीच महिने झाले आहेत आणखी आणि सरकारची 4-4.5 वर्ष शिल्लक आहेत, अशा काळात 15-16 आमदार राजीनामा देण्याची आणि रिस्क घेण्याची मला शक्यता खूप कमी वाटते. ठीक आहे, मगाशी तुम्ही बोलताना एक फार महत्त्वाचा मुद्दा मांडला, तो म्हणजे राजकीय अस्थिरतेचा. या सगळ्या एकूण परिस्थितीतून भाजपला हा मुद्दा किंवा हा संदेश पोहोचवायचा आहे का की आमच्या व्यतिरिक्त स्थिर सरकार कोणी देऊ शकत नाही, याच्यासाठीचा हा अट्टहास असू शकतो? विजय चोरमारे. बरोबर आहे. हा त्यासाठीच म्हणजे हे कुठले आघाड्यांचं सरकार हे अस्थिर असतं, आघाड्यांचं सरकार हे टिकत नाही आणि एकदा सरकार अस्थिर असल्यामुळे लोकांची कामं होत नाहीत, केवळ सत्तेच्या पाठीमागे लागतात, सरकार टिकवण्याकडे त्यांची सगळी शक्ती लागते, असं त्यांना चित्र निर्माण करायचं आहे. म्हणजे लोकसभेच्या एका मोठ्या पटावर नरेंद्र मोदी जे चित्र निर्माण करतायत की हे गठबंधन महागठबंधन हे राजकारण म्हणजे अस्थिरतेचं राजकारण, तेच सूत्र इथं छोट्या प्रमाणात मायक्रो लेव्हलवर त्यांना कर्नाटकात सिद्ध करून दाखवायचं. म्हणजे थोडक्यात त्या महागठबंधनाची लॅब टेस्ट त्यांना कर्नाटकामध्ये करायची आहे. अमर साबळे, मला वाटतं तुमच्यापर्यंत सगळे विषय पोहोचलेत. तुम्हाला केवळ आणि केवळ देश पातळीवर एका चित्राला उभं करण्याच्यासाठी कर्नाटकात राजकीय ढवळाढवळ करायची आहे असा आरोप झाला या चर्चेत. अहो, आपण विचार करावा की आमदार सरकार कोणाचं? कुमारस्वामीचं. गठबंधन कोणाचं? कुमारस्वामीचं आणि काँग्रेसचं. आमदार नाराज झाले कुणाचे? अपक्ष आमदार झाले. आता हा सगळा खेळ हा काँग्रेस आणि कुमारस्वामी आणि अपक्षांच्या अस्वस्थतेचा आहे, अस्थिरतेचा आहे. त्यात भाजपचा कुठं डाव आहे, काय आहे? परंतु जर पाऊस पडला, दुष्काळ पडला, परकीय आक्रमण झालं, सुनामी झाली, तरी भाजपवर आरोप करण्याचं आणि आपलं अपयश झाकण्याची जी काँग्रेसची पद्धत आहे त्याच्या व्यतिरिक्त याच्यामध्ये काही नाही. भाजपला कोणतंही सरकार अस्थिर करायचं नाही, परंतु हे गठबंधन जे आहे अस्थिर आणि मजबूरच आहे. हे काळाच्या ओघात सिद्ध होणार आहे, त्यामुळे आम्हाला सिद्ध करण्याची गरज सुद्धा नाहीये. पण तुम्हाला त्याचा लाभ मात्र राजकीय पातळीवर राष्ट्रीय पातळीवर घ्यायचा आहे का? घेऊ नये. होणार असेल, राजकीय पक्ष आहे, राजकीय पक्षाने निवडणुका लढवून सरकार स्थापन करण्यासाठी प्रयत्न केलेला आहे, काँग्रेसने केलेला, आम्ही केलेला आहे. जर ते आमदार तिकडे नाराज होऊन जर आम्हाला पाठिंबा देणार असतील तर आम्ही लोकशाही मार्गाने सरकार स्थापन का करू नये? संविधानामध्ये असं आहे का की त्यांनी आमदार आले तर तुम्ही घ्यायचे नाही, तुम्ही सरकार स्थापन करायचं नाही? संविधानात्मक अधिकार आहे, त्या अधिकाराचा वापर करून जर आलेले आमदारांचं बहुमत स्थापन होत असेल तर त्या कर्नाटकातली अस्थिरता दूर करण्यासाठी आम्ही आमचं सरकार स्थापन करू शकतो. अगदी बरोबर. तुम्ही आता मुद्द्याला आणलेली आहे चर्चा, तेव्हा सचिन सावंतांना आता या निमित्तानं विचारू की सचिन सावंत, जर तुमच्यातल्या अर्थात काँग्रेस आणि जेडीएसच्या अंतर्गत वादामुळे तुमच्या पक्षातले काही आमदार फुटू पाहत असतील तर ते फुटण्यापासून वाचवणं जास्त गरजेचं आहे की ते फुटल्यानंतर आमचे पक्षातले आमदार फोडले म्हणून कांगावा करणं जास्त? नाही, मी पहिली गोष्ट अशी की म्हणजे बरं झालं की भारतीय जनता पक्षाचा जो खरा मुखवटा म्हणजे घातलेला जो त्यांचा खरा जो चेहरा आहे तो मुखवटा फाडण्याचं काम अमर साबळे यांनीच केलं की देश पातळीवरती कुठल्याही स्तरावरती जाण्यासाठी आम्ही तयार आहोत, आम्हाला सत्ता पाहिजे हे त्यांनी स्वतःहून सांगितलं. आणि आता जे काही तुम्हाला म्हणतं की दुसऱ्याचे वाचवायचे, विषय असा आहे की तुम्ही केंद्र सरकारचा उपयोग कशा तऱ्हेने करताय. म्हणजे तुम्हाला जी जनतेने सत्ता दिली लोकांचं भलं करण्यासाठी, लोकांचा विकास करण्यासाठी, सबका साथ सबका विकास, तर ह्यांचा अर्धा कार्यकाल जो आहे तो मोदीजींचा हा मतदारांना त्या ठिकाणी आकर्षित करण्याकरता सभांमध्ये जातो आणि जे जे मतदारांनी कौल दिलेला असतो तो तोडण्यासाठी त्या ठिकाणी अशा मार्ग, ऐका ना साबळे साहेब, ऐका ना, मी सांगतो, असे मार्ग त्या ठिकाणी वापरले जातो. आता तुम्ही देश पातळीवरती कशा तऱ्हेने अस्थिरता माजवलेली आहे हे 4 वर्षामध्ये पाहिलं तर उत्तराखंड, अरुणाचल प्रदेश, काश्मीरमध्ये, म्हणजे काश्मीरमध्ये तुम्ही खऱ्या अर्थानं बघायचं झालं तर पीडीपी बरोबर सत्ता जेव्हा स्थापन केली त्यावेळेला कुठलं तोंडाने तुम्ही लोकांच्या समोर गेला होतात? दोन्ही पक्षांच्या विरोधामध्ये लढलेले एकत्र आलात त्यावेळेला. आणि ज्या वेळेला पीडीपी आणि नॅशनल कॉन्फरन्स एकत्र यायचा प्रकार झाला त्यावेळेला तुम्ही तिथे बरखास्तच करून टाकलं.
म्हणजे हंग असेंब्ली बरखास्त करून टाकली ज्या तऱ्हेनं, हेही आपण पाहिलंय. AIADMKचं काय करून टाकलं वाटोळं, पूर्ण त्या पक्षाचं वाटोळं करून टाकलं तुम्ही. त्या ठिकाणी ज्या तऱ्हेने तमिळनाडूमध्ये राजकारण तुमचं चाललेलं सचिन आहे, सावंत, त्यांनी आपण संपूर्ण पुन्हा अस्तित्व आली. कर्नाटक हे आम्ही काँग्रेसवर पाहिलं येऊ. नाही का? सचिन सावंत, आपण कर्नाटक काँग्रेसवर बोला. नाही, कसं आहे प्रसादजी, ही प्रवृत्ती आहे, लक्षात घ्या. आणि म्हणूनच या देश पातळीवरती यांच्या विरोधामध्ये जो आवाज तयार झालेला आहे की हे लोकशाहीला न मानणारी लोक आहेत, यांना संविधान मान्य नाही, जो त्या ठिकाणी 1946 साली ऑर्गनायझर मध्ये लिहिलेला आहे की मधु सारखा जनता असताना संविधानाची आवश्यकता नाही. त्यामुळे जर समजा नाराज आमदार आमच्याकडे येत असतील आणि त्या योग्य राज्य स्थापन करण्याची जर मुभा संविधानात दिली असेल तर ती का स्वीकारू नये? पहिली गोष्ट अशी प्रसादजी की नाराज आमदार आहेत का त्यांच्यावरती दबाव आहे, कशा तऱ्हेने ईडीचा वापर झाला, इन्कम टॅक्सचा वापर झालेला आहे, हे आपण पाहिलं. गुजरातमध्ये पाहिलं नाही का अहमद पटेलांच्या निवडणुकीच्या वेळेला काय झालं आणि नंतर जनतेने कौल काय दिला. आजच्या परिस्थितीमध्ये प्रत्येक राज्यांमध्ये यांची दहशत निर्माण झालेली आहे की तुम्ही जर नाही केलं तर आम्ही त्या दृष्टिकोनातून पावलं उचलू. कशा तऱ्हेनं अघोषित आणीबाणी सारखी परिस्थिती निर्माण झालेली आहे हे लक्षात घ्या. आणि म्हणूनच या दृष्टिकोनातून याचा जनमानसाचा मध्ये विरोध होतोय आणि हे करू द्या ना, करू द्या म्हणतोय मी. कारण ह्यांचा खरा चेहरा जनतेसमोर बोललेला प्रश्न कदाचित तुमच्यापर्यंत पोहोचला नाही, तो पोहोचवू इच्छितो. अमर साबळे वारंवार एक प्रश्न उपस्थित करतायत. ते असं म्हणतात की जर समजा भाजप अनैतिक वागत असेल तर आपण संबंधित व्यवस्थांकडे त्याची तक्रार केली पाहिजे. आतापर्यंत ना राज्यपालांकडे तक्रार झाली आहे ना कुठे पोलिसांकडे तक्रार झाली आहे. असं आहे. पहिली गोष्ट जर हे फोडाफोडीचं राजकारण करण्याची तक्रार होत असती तर मला असं वाटतं की भारतीय जनता पक्षाला त्या ठिकाणी आपण संविधानिक दृष्टिकोनातूनच हद्दपार केला असतं. त्यामुळे या जोपर्यंत हे पैशाची देवाणघेवाण जे चालू आहे, इन्फ्लुअन्स केला जातो, इन्कम टॅक्सचे ऑटोमॅटिक रेड होत आहेत आणि नंतर ऑटोमॅटिक साळसूतपणाचा आव घ्यायचा की आम्ही नाही त्यातले, हे जे काही चाललंय ना भारतीय जनता पक्षाचं, जनतेसमोर आहे, जनतेच्या न्यायालयासमोर आहे हे. आणि हे करावं त्यांनी. निवडणुका 1.5 महिन्यापर्यंत आहेत. सरकार आपण लोकसभेच्या निमित्तानं आता अमर साबळेंना प्रश्न विचारू. अमर साबळे, सचिन सावंत वारंवार सांगतात की भाजप जे अनैतिक पद्धतीनं राजकारण करतंय त्याचा त्यांना फटका बसेल लोकसभेमध्ये. हे पहा, जर भाजप अनैतिक करत असेल तर काँग्रेसला त्याचा फायदा होणार आहे. त्यामुळे त्यांनी भाजपच्या अशा चुकीच्या कृत्याचं त्यांनी स्वागत खरं केलं पाहिजे. म्हणजे एका बाजूला आरोप पण करायचे, टीका पण करायची आणि परत असं म्हणायचं की भाजप असं करत आहे आणि मग त्यांना फटका बसेल. भारतीय जनता पार्टीला कोणतंही सरकार, राज्य सरकार अस्थिर करायची गरज नाही. ईव्हीएमच्या मशीनचा जे आरोप करत होते ते आता ईव्हीएमच्या मशीनचा आवाज काढायला तयार नाही. म्हणजे ते यश मिळालं तर ते काँग्रेसला मिळालं आणि भाजपला यश मिळालं की मग ईव्हीएमचा जुमला, दबावाचं राजकारण, पैशाचं राजकारण झालं असेल तर ज्यांनी दबाव आणला तुम्ही पोलीस कंप्लेंट का करत नाही? आणि अण्णा हजारेंवर कधी दहशतवादी आणि ते का घाबरत नाही? तुमची भाषा होती साबळे साहेब, सामदाम दंडभेद. त्यांचे इन्कम टॅक्सचे व्यवहारच जर चुकीचे तुमची भाषा आहे की नाही? माननीय मुख्यमंत्री म्हणाले की नाही? राज्याच्या सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी ही भाषा वापरली की नाही ते सांगा ना तुम्ही. सामदाम दंडभेद. तुमचे 1,500 रुपये वाटताना लोक सापडले ना पालघरच्या निवडणुकीमध्ये. सरकार वाल्याचं वाल्मिकी कोण म्हणत होतं? प्रत्येक गोष्टीला सुप्रीम वाल्याचं वाल्मिकी कोण म्हणालं? इन्कम टॅक्सची चुकीची रेट झाली. सगळ्या महानगरपालिका. आता मला या चर्चेत हस्तक्षेप यासाठी करावा लागतोय कारण मुद्दा निघत नाहीये चर्चेमध्ये आणि काही पुढच्या गोष्टी कळत नाहीत. तेव्हा मी आता विजय चोरमारेंकडे या निमित्तानं येतो. विजयराव, बघताय आपण काँग्रेस असेल भाजप असेल, दोघांना आपल्या भूमिका आहेत, आपले विचार आहेत आणि आपल्या भूमिका पटवून देण्यासाठी उच्चारावामध्ये दोघही जण जास्तीत जास्त बोलतील. आपल्याला प्रेक्षकांना जे पोहोचवायचं आहे ते असं आहे की याचा लोकसभेत काय परिणाम होणार. मगापासून जी चर्चा झाली त्यातून एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे खरोखर की ज्या पद्धतीनं आपण भारतीय जनता पक्षाच्या फोडाफोडीच्या राजकारणाच्या संदर्भात तीव्रतेने बोलतोय तर तेवढी काँग्रेसची सुद्धा जबाबदारी आहे की आपला आमदार सांभाळण्याची, आपल्या आमदारांचा जो गट आहे तो सांभाळण्याची. आणि हे सरकार स्थापन झाल्यापासून काँग्रेसचे अंतर्गत जे मतभेद आहेत, अंतर्गत नेत्यांचे जे कंपू आहेत, त्या कंपूच्या सत्ता संघर्षातून याचा सगळा उपद्रव कुमारस्वामींच्या सरकारला होतोय. आणि हे मुळात काँग्रेसची पहिली जबाबदारी आहे की एक आपला जो तिथला कर्नाटकातला गट आहे तो एकसंध ठेवणं, जे नाराज आहेत त्यांना समजून घेणं आणि त्या नाराजांची नाराजी दूर करणं ही काँग्रेसची जबाबदारी आहे. पण काँग्रेस ती जबाबदारी नीट पार पडत नाही हे एकूण सातत्यानं घडणाऱ्या घडामोडीवरून दिसतं.
तर आता याचा लोकसभेवरचा परिणाम हाच मगाशी आपण चर्चा केली त्या पद्धतीने की आत्ताची परिस्थिती अशी आहे की तिथली जर JDS आणि काँग्रेस एकत्रित लढली तर भारतीय जनता पक्षाला तिथं फार मोठा फटका बसू शकतो. म्हणजे जी उत्तरेतली राज्य आहेत जिथं भारतीय जनता पक्षाला मोठा नुकसान, उत्तर प्रदेश, बिहार, त्यापेक्षाही राजस्थान, मध्य प्रदेश ही जी राज्य भारतीय जनता पक्षाचं मोठं नुकसान करणारे राज्य आहेत आपल्याला नियोजित आहेत, त्यात कर्नाटकमध्ये सुद्धा भारतीय जनता पक्षाला नुकसान होऊ शकतं. आता ही आघाडी अशाच खंबीरपणे मैदानात उतरली तर थोडक्यात दक्षिणेमध्येही भाजपला असलेलं अपेक्षित यश मिळणार नाही. अगदी. प्रताप नाईक, चर्चेचा शेवटचा मुद्दा, शेवटचा प्रश्न, कारण त्यानंतर आपल्याला थांबावं लागेल वेळेअभावी. कर्नाटकात किती दिवसात तुमच्या लेखी नवं सरकार येईल आणि नव्या सरकारचं मुख्यमंत्रीपद कोणाकडे असेल जर बदल झाला तर? ह्या ज्या घडामोडी आहेत राजकीय ते 17 तारखेपर्यंत सुरू राहतील आणि त्याच्यानंतर खऱ्या अर्थानं चित्र स्पष्ट होईल की कर्नाटकमध्ये नवं सरकार येणार आहे की फक्त कर्नाटकमधलं सरकार कधीही पडू शकतं हा मेसेज भाजप पोहोचवणार आहे. आपण पाहतो की हे सगळं प्रॉपर नियोजनपूर्वक घडवून आणलेलं आहे. कारण कर्नाटकमध्ये बेळ्ळारीची जागा गेल्यानंतर भाजपच्या नेत्यांना खूप मोठा धक्का बसलेला आहे आणि त्यामुळेच भाजपचे नेते काही करून हे सरकार हलवायचं, हादरवायचं आणि पाडायचं इथपर्यंत नियोजन केलेलं आहे. पण त्याचा काही कशा प्रकारे इम्पॅक्ट होतो हे पाहण्यासाठी आपल्याला 2 दिवस थांबावे लागणार आहे, 2-3 दिवस. आणि दुसरी गोष्ट, जर भाजपचं सरकार आलं ते येडियुरप्पा हेच मुख्यमंत्री होतील, पण किती दिवसासाठी होतील हे मात्र सांगू शकत नाही. अगदी. धन्यवाद प्रताप. आणि त्याचबरोबर आपल्या इतर सर्व मान्यवरांचेही आभार. आपण या चर्चेत सहभागी झालात त्यासाठी. वेळेअभावी आपल्याला यानंतर पुढे चर्चा नेता येणार नाही, मात्र तरीही आपण सगळेजण आपापल्या भूमिकांसह या चर्चेत सहभागी झालात. मी आपल्या सगळ्यांना धन्यवाद देतो. जाता जाता कर्नाटकातला संशय कल्लोळ येते काही दिवस टिकण्याचीच शक्यता आहे. मात्र हा संशय कल्लोळ का निर्माण झाला आणि त्यातून राष्ट्रीय पातळीवर कोणाला काय साध्य करायचंय हेच आपण या चर्चेमध्ये दाखवून दिलं. केंद्रातल्या सत्तेला राज्यातली एक सत्ता इतकी का बोचते या प्रश्नाचं उत्तर शोधताना येत्या लोकसभेच्या निवडणुकीत आखलेले आडाखे अधिकाधिक स्पष्ट होत गेले. तेव्हा येत्या काही दिवसात कर्नाटकातलं नाटक आणि कर्नाटकातला संशय कल्लोळ काय सांगतोय ते पाहणं रंजक ठरणार आहे. आज रोखोकमध्ये इतकंच. ताज्या बातम्यांसाठी पहा झी 24 तास. रहा एक पाऊल पुढे.